नमस्कार मंडळी. मागच्या एपिसोडमध्ये आपण हार्ट अटॅक, हार्ट फेलियर आणि कार्डियक अरेस्ट यातील फरक जाणून घेतला. आज आपण हार्ट फेलियरविषयी थोडं अजून जास्ती बोलूयात. एखाद्या व्यक्तीला हृदयाच्या त्रासामुळे ज्यावेळेला संबंध शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी व्हायला लागतो, अशा कंडिशनला हार्ट फेलियर म्हणतात. ही बेसिकली एक पॅथोफिजिओलॉजिकल प्रोसेस आहे. एक स्पेसिफिक डेफिनेशन नसून याच्यामध्ये काही स्पेसिफिक सिम्पटम्स आणि साईन्स येतात आणि त्यावरती त्याच्याशी संबंधित काही रक्ताच्या तपासण्या व 2D इकोमधल्या ॲबनॉर्मॅलिटीज या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण केल्यानंतर एखाद्या पेशंटला हार्ट फेलियर आहे किंवा नाही हे आपण डायग्नोज करतो. सो हार्ट फेलियर लेमॅन टर्ममध्ये ओळखायचं कसं? तो एखाद्या पेशंटला थोडाफार एक्झर्शन केल्यानंतर धाप लागणे किंवा याला अंगावरती सूज येणे, स्पेशली पायावरती, चेहऱ्यावरती किंवा पोट फुगणे किंवा चालताना अतिशय थकवा जाणवणे आणि रेअर केसेसमध्ये धडधड होणे, चक्कर येणे किंवा डोळ्यापुढे अंधारी येणे या सगळ्या गोष्टी हार्ट फेलियरशी संबंधित असू शकतात. सो अशा जर एखाद्याला तक्रारी असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन काही बेसिक टेस्ट करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ 2D इको ज्याच्यामध्ये हृदयाची कार्यक्षमता कशी आहे हे आपण जाणून घेऊ शकतो किंवा हृदयाची कार्यक्षमता कमी झाली असल्यास त्याच्यामागचं कारण काय असू शकेल, की एखाद्याला हृदयाचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हार्टचं पंपिंग कमी आहे, की हृदयाच्या झडपांमध्ये प्रॉब्लेम आहे, की हृदयांच्या स्नायूंचा ओरिजिनल प्रॉब्लेम आहे. अशा अनेक इतर कारणांमुळे सुद्धा हार्टचं पंपिंग हे कमी होऊ शकतो. तसंच ब्लड टेस्टपैकी BNP नावाची एक ब्लड टेस्ट असते, ज्यावरून आपल्या शरीरात पाण्याचा साठा जास्ती होत आहे का हे लक्षात येऊ शकतं. आणि 2D इको केल्यानंतर, ब्लड टेस्ट केल्यानंतर आणि हे स्पेसिफिक सिम्पटम्स असल्यावरती या ट्रायंगल नंतर एखाद्याचं हार्ट फेलियरचं निदान होऊ शकतं. हार्ट फेलियरचं डायग्नोसिस झाल्यानंतर 3 ते 4 प्रकारच्या वेगळ्या ट्रीटमेंट्स आपल्याला करायला लागतात. एक तर हार्ट फेलियरमुळे जे काही शरीरामध्ये पाणी एक्सेस वाढलेलं आहे ते काढण्याकरता लघवी जास्ती होणारी औषधं आपण देतो, जेणेकरून अंगावरची सूज उतरते. त्यानंतर हार्ट फेलियर होण्यामागचं कारण काय असेल हे शोधून त्याची योग्य ती ट्रीटमेंट घेतली जाते. व त्याबरोबर असोसिएटेड कंडिशन जे असतात, एखाद्याला किडनीचा त्रास असू शकतो किंवा एखाद्याला आयर्न डेफिशियन्सी होऊन हिमोग्लोबिन कमी असू शकतो. सो त्या गोष्टीसुद्धा करेक्ट करणं गरजेचं आहे. तसेच एखाद्याच्या जर ब्लॉकेजेस डिटेक्ट झाले तर त्या ब्लॉकेजेसची ट्रीटमेंट करणं म्हणजे अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी किंवा जडपांचा आजार असेल तर जडपांचं ऑपरेशन करणं, या गोष्टी जर वेळेत केल्या तर हार्ट फेलियर हे पूर्णपणे रिव्हर्ससुद्धा होऊ शकतं. पण हार्ट फेलियरची औषधं ही मात्र कायमस्वरूपी घेणं गरजेचं आहे, कारण एव्हिडन्स किंवा स्टडीजमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की एकदा बरं झाल्यावरती समजा हार्ट फेलियरची औषधं बंद केली तर भविष्यामध्ये पुन्हा हार्ट फेलियरचा रिकरन्स होऊ शकतो आणि त्यावेळेला तीच औषधं पुन्हा चालू करून पाहिजे तितका बेनिफिट पण मिळत नाही. म्हणून हार्ट फेलियरबद्दलची लक्षणं जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती जाणून घेतल्यावरती त्याची ट्रीटमेंट ही व्यवस्थितपणे आणि आयुष्यभर घेणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद.